सन्माननीय उपस्थित मान्यवर, साहित्यप्रेमी, संगीत रसिक आणि रंगभूमीच्या चाहत्यांनो, आपणा सर्वांचे अक्षय भाषा प्रस्तुत त्रिवेणी 2026 या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. आज आपण एकत्र आलो आहोत मराठी संस्कृतीच्या अफाट वारशाचा, त्या शब्दांच्या आणि सुरांच्या लयबद्ध प्रवासाचा अनुभव घ्यायला. मराठी साहित्य, संगीत आणि नाट्य या त्रिवेणी संगमातून उलगडणार आहे भावनांचा अमोल खजिना. पत्रवाचनातून येईल अंतर्मनाचे स्पंदन, नाट्यछटेतून जीवनाचे चित्रण आणि संगीत नाटकातून उमटेल आत्म्याचा सूर. ज्या काळात संवादां इतकंच गाण्यांनाही महत्त्व होतं, ज्या रंगमंचावर शब्द आणि स्वर एकत्र येऊन जादू निर्माण करत होते, त्या काळातील काही अजरामर नाट्यप्रवेश आज आपल्यासमोर सादर होणार आहेत. आता सुरू होणार आहे कार्यक्रमाचा पहिला भाग, इतिहासाचा उजळलेला कोपरा. झकपक कपडे घालून ही मंडळी चालली आहे तरी कुठे? चालली आहे पुण्यातील आनंदोद्भव थिएटरमध्ये. वाह, संगीत नाटक पाहिलं ना? होय, बालगंधर्वांचे संगीत शाकुंतल. आज 13 मे 1936 मराठी रंगभूमीचा स्वर्णकाळ. चला आपणही जाऊ शाकुंतल बघायला. नांदीचे सूर ऐकू यायला लागले. असं म्हणताय? तुम्ही वा पुढे, मी बघतो एखादा फुकट पास मिळाला तर. वा वा वा, ही नाट्यगीतं ऐकतच राहावीत असं वाटतं ना. रसिक हो, ही केवळ नाट्यगीतं नाहीत, तर ही टाईम मशीन आहेत, आपल्याला 100 वर्ष मागे घेऊन जाणारी. मला खात्री आहे इथे जमलेल्या कुणीही ही नाटकं त्यांच्या मूळ रूपात पाहिलेली नाहीत म्हणून. जेव्हा प्रेक्षकगृहामध्ये धुपाचा सुगंध दरवळत असे, पगड्या बिगबळ्या घातलेल्या, शालू पैठणी नेसलेल्या प्रेक्षकांची एकच गर्दी त्या ठिकाणी उसळलेली असे. 5 अंकी नाटक बघण्याची चिकाटी, किंबहुना तशी अपेक्षाच प्रेक्षकांमध्ये असे. आणि हे सर्व कशाला? तर स्वयंवर नाटकातील बालगंधर्वांचे रुक्मिणीच्या भूमिकेतले खानदानी रूप पाहायला, मानापमान नाटकामधील केशवराव दातेंचा दमदार धैर्यधर पाहायला, तर पुण्यप्रभावमधील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांना किंकिणीच्या मातब्बर भूमिकेत पाहायला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महान गायक नटांचं, ऐकताय ना, महान गायक नटांचं गाणं ऐकायला. या संगीत नाटकांचा एक उत्सवच काळाने साजरा केला. आणि हाच उत्सव, त्याची झलक घेऊन आम्ही आपल्यासमोर आज सादर करतो आहोत. त्या कार्यक्रमाचं नाव आहे संगीत नाटक, इतिहासाचा एक उजळलेला कोपरा. मी अंतरा चौगले प्रधान आपल्या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करते. काय म्हणताय? 100 वर्ष मागे जाणार आहोत? 100 तर सहजच, किंवा त्यापेक्षा जास्तच. कारण पहिलं संगीत नाटक सीता स्वयंवर हे 5 नोव्हेंबर 1843 या रोजी विष्णुदास भावे यांनी सादर केले. चालू वर्ष आहे 2026, म्हणजे जवळजवळ 250 वर्षांपूर्वी. आणि हे नाटक कुठे सादर झालं असं तुम्हाला वाटतंय? कोणी सांगू शकेल? मुंबई? पुणे? अरे वा, अगदी बरोबर. हे नाटक सादर झालं कृष्णेकाठी असलेल्या सांगली या गावी. हे सादरीकरण स्थानिक अधिपती छत्रपती अप्पासाहेब पटवर्धन यांच्या आश्रयाखाली झाले, ह्याची आपण सर्वांनी नोंद घ्यायला हवी. कलेला राजाश्रय असला तर ती फुलते, बहरते, हे इतिहासात अनेकदा सिद्ध झालं आहे. 1843 हे साल मराठी रसिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, ते या पहिल्या संगीत नाटकासाठी. आणि त्याच साली अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म झाला म्हणून. विष्णुदास भावे यांना जरी संगीत नाटकाचे जनक असे संबोधित असले, तरी मराठी नाट्यगंगेची गंगोत्री
म्हणजे अण्णासाहेब किर्लोस्कर असेच मानले जाते. 31 ऑक्टोबर 1880 रोजी महाकवी कालिदासाचा हात धरून संगीत रंगभूमीवर त्यांनी प्रवेश केला. त्यांचे पहिले संगीत नाटक होते संगीत शाकुंतल. पंचतुंड नररुंड मालधर हे सूत्रधाराचे पहिले पद कानी पडताच पुण्यातील आनंदोद्भव नाट्यगृहाच्या तिन्ही मजल्यांवर दाटी वाटीने बसलेल्या प्रेक्षकांना वाटले मराठी रंगभूमीवर आज नवयुग सुरू झाले. पंचतुंड नररुंड मालधर ही नांदी आता आपण ऐकूयात अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे स्मरण करीत त्या काळाचा नॉस्टॅल्जिया घेऊन. आपल्यासमोर नांदी सादर करायला येत आहेत रेवती नळोले, सायली पेंडसे, रेवा कराडे, प्रज्ञा जोशी आणि महेश भिडे. त्यांना साथ संगत करत आहेत तबल्यावर संदीप सिरा, हार्मोनियमवर महादेवन अय्यर. ऐकूयात नांदी. कालिदास कविराज रचित है, कालिदास कविराज रचित है, गाणी शाकुंतल रचितो, गाणी शाकुंतल रचितो, जाणूनिया अवसान नसे, जाणूनिया अवसान नसे, महकृत्य भरशिरे तो, महकृत्य भरशिरे तो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो, पार्वतीश आदि नमितो, विघ्नवर्गनक भग्न कराया, विघ्नवर्गनक भग्न कराया, विघ्नेश्वर गणपती मगतो, विघ्नेश्वर गणपती मगतो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. ईश्वराचा लेश मिळे तरी, ईश्वराचा ईश्वराचा लेश मिळे तरी, ईश्वराचा लेश मिळे तरी, मूढ यत्न शेवटी जातो, मूढ यत्न शेवटी जातो, या न्याये बलवंत विनिजवा, या न्याये बलवंत विनिजवा, पुष्टी रसिकार्चन करितो, पुष्टी रसिकार्चन करितो, पंचतुंड नररुंड मालधर, पंचतुंड नररुंड मालधर. वा, फारच अप्रतिम. संगीत नाटक निर्माण होण्यापूर्वी महाराष्ट्रातील कलेची स्थिती कशी होती यावर थोडासा भर देऊयात. भास आणि कालिदास यांसारख्या महान नाटककारांच्या कलाकृती
राजदरबारात आणि मंदिरात प्राचीन काळापासून सादर होत असत. या परंपरा पुढे प्रादेशिक लोकभाषांतील नाट्यरूपांतही टिकून राहिल्या आणि विकसित होत गेल्या. त्यापैकी काही परंपरा म्हणजे कर्नाटकातील यशवंत नाटक आणि महाराष्ट्रातील भागवत मेळा. यामध्ये पौराणिक कथानके संगीतमय पद्धतीने सादर केली जात. आधुनिक संगीत नाटकाचा हा पाया आहे. 18 आणि 19च्या शतकात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम होत असत, पण सर्वसामान्य मराठी माणूस काही त्यात बुडालेला नव्हता. किंबहुना त्याच्या अभिरुचीपासून शास्त्रीय संगीत अंतर राखून होते. तमाशा, लावण्या, लोकनारायणाचे मनोरंजन करीत होत्याच, पण मध्यमवर्गीय अभिरुचीला त्याचे वावडे होते. अशा काळात शास्त्रीय संगीताला नाटकाच्या कोंदणात बसवलं ते भावे, किर्लोस्कर, देवल, खाडीलकर या दिग्गज नाटककारांनी. आणि मराठी प्रेक्षकांसाठी वय, जात, स्त्री पुरुष, आर्थिक विषमता या सगळ्याचे सपाटीकरण करणारा एक लखलखीत अनुभव निर्माण केला, तो म्हणजे संगीत नाटक. ह्या कलाप्रकाराने 1880 ते 1930 या 50 वर्षांच्या काळात मराठी मानसावर मोहिनी घातली होती. 1952 साली नाटककारांवर लिहिलेल्या एका पुस्तकात असे नमूद केले आहे की इतकी जादू महाराष्ट्रीयांवर दुसऱ्या कोणत्याच कलेने टाकली नसेल. इंग्रजी लोकांना जसा क्रिकेटचा नाद, तसा मराठी माणसांना नाटकाचा, हो की नाही? पुण्या मुंबईस स्वयंवर किंवा सौभद्र लागले रे लागले की दूर दूरच्या रसिकांच्या झुंडीच्या झुंडी रेल्वेच्या स्पेशल गाडीने जात. लोकमान्य टिळक आणि इतर राजकारणी पुढाऱ्यांनीही किर्लोस्कर नाटक मंडळीच्या पहिल्या जाहीर पत्रकावर सह्या केल्या होत्या. एवढंच नव्हे तर गरीब विद्यार्थी, दुसऱ्यांकडे वाराने जेवणारे विद्यार्थी, ते पण आपली शाळेची पुस्तके विकून सौभद्र नाटक पाहायला जात. तर असे हे समाजाच्या हृदयात जाऊन बसलेले, अवीट गोडीचे, अखंड लोकप्रियता प्राप्त झालेले अण्णासाहेब किर्लोस्कर लिखित नाटक म्हणजे संगीत सौभद्र. अर्जुनावर प्रेम असताना दुर्योधनाशी विवाह करावा लागणार आहे अशी शक्यता सुभद्रेच्या आयुष्यात निर्माण होते. कारण तिच्या आयुष्याचे निर्णय घेत असतो तिच्या वडिलांच्या जागी असलेला मोठा भाऊ बलराम. तेव्हाची तिची मानसिक स्थिती प्रभावीपणे दर्शवणारे संगीत सौभद्र या नाटकातील लोकप्रिय गाणे वद जाऊ कुणाला शरण ग आपण ऐकणार आहोत रेवती नळोले यांच्या आवाजात. या गाण्याच्या संदर्भातील नाट्यप्रवेश सादर करतील सुभद्रेच्या भूमिकेत सायली पेंडसे, कुसुमावतीच्या भूमिकेत नमिता घाटे. आणि या नाट्यप्रवेशाचं दिग्दर्शन केलं आहे सौदामिनी वडवेकर यांनी. त्यांना साथ संगत देतील तबल्यावर संदीप सेरा आणि पेटीवरती आहेत महादेवन अय्यर. अगं सारंग नयने, माझ्या अंगणवाची तयारी कर जा. मी अंमळशाने तिकडे येते. आज्ञा बाईसाहेब. सगळी कुसुमावती ती वाट जाती खाली गेली की नाही ते पाहून जिन्याच्या दाराला आतून कडी लावून घे. ठीक आहे बाईसाहेब. त्या सारंग नयनाला पाहिलं ना की कशी माझ्या अंगाची लाही लाही होते. लुबरी मेली. मी काय करते, मी काय बोलते ते सगळं जाऊन त्या रेवती वहिनीला सांगते. आणि रेवती वहिनी सांगते बलराम दादाला. मला तर वाटते रेवती वहिनींनी याच करिता तिला इथे ठेवून दिली आहे. बरे, इथं पर आपण अगदी सावधगिरीने वागले पाहिजे. त्या मेलीच्या देखत मनातलं काही सुद्धा बोलता उपयोगी नाही. कुसुमावतीचे मात्र माझ्यावर खरे प्रेम आहे. तिला माझे दुःख बघून भारी वाईट वाटते. पण ती काय करेल बिचारी? तिच्या हातात तरी काय आहे? लावली बरं का दाराला कडी, सारंग नयना गेल्याची खात्री करून. तू जाईपर्यंत सटवी जिन्यातच उभी होती ना? होय बाईसाहेब, मला पाहताच निघून गेली.
सखे कुसुमावती, माझ्यावरचे हे संकट टळून मनासारखं कधी घडून येईल? अथवा त्या सुखाची आता आशाच नको. देवा, बाईसाहेब, अहो आधीच या 2 दिवसात आपली प्रकृती फार बिघडली आहे. त्यात आणखी असा संताप करून घेतला तर कसं बरं होईल? अगं मग मी काय करू? कोणाच्या आशेवर जीवाचं समाधान करून घेऊ? बाईसाहेब, मला तर असे वाटते तुमच्या मनाप्रमाणे सर्व सिद्धीच जाणार. मात्र 4 दिवस दुःखाचे आहेत, तेवढे कसे तरी काढले पाहिजे. हे कशावरून म्हणतेस तू? हे पहा, या 2 दिवसांपूर्वी आपली सारीच निराशा होण्याची वेळ आली होती. ऐन मुहूर्ताच्या वेळी आपल्याला नाहीसे करून देवाने त्या प्रसंगातून वाचवले. आणि आता काय, गोष्ट 4 महिन्यांवर गेली आहे. अहो, इतक्या काळात काय होईल आणि काय नाही ह्याचा काही भरोसा नाही. खरंच बाई, मलाही त्या गोष्टीचे भारी आश्चर्य वाटते. मी जेव्हा जेव्हा एकटी असते ना, तेव्हा तेव्हा त्याच घटनेविषयी माझ्या मनात विचार घडतात. मला तर ते सर्व स्वप्नाप्रमाणे भासते. बरी आठवण झाली. अहो, किती वेळ विचारीन म्हणतेय, पण मेली संधीच सापडत नाही. बाईसाहेब, आपण नाहीशा झाला होता त्यावेळेस आपल्याला काही स्मरते का? अगो हो, मी जी येथे निजले होते ती एका घोर अरण्यात जागी झाले. म्हणजे हा काय बाई चमत्कार? तेथे कोणी नेले असेल आपल्याला? पहिल्या नेहमी बराच काळ आपल्या बागेत आहे असे मला वाटले. तेथे बराच काळ मोठ्या आनंदात घालवला. पण संध्याकाळ होऊन जसा काळोख पडू लागला आणि तुम्हा दोघींपैकी तिथे कोणीच आलं नाही, तेव्हा तुला आणि त्या सारंगनेला मोठमोठ्याने हाका मारल्या. अगो बाई, मग? तेव्हा ज्याची वस्त्रे रक्ताने भरली आहेत असा एक सुंदर तरुण पुरुष माझ्यासमोर आला. अरे देवा, तू कोण असावा बरे? मी काही त्याचे नाव विचारलं नाही. एका घोर अरण्यात आहात, कशाला असाल हे काही माझ्याने सांगत नाही. म्हणजे तुम्ही त्या वनात कशा आलात हे त्याला देखील ठाऊक नव्हते? जळला बाई सारात मेला चमत्कार. बरं, मग पुढे काय झालं? मी या घोर अरण्यात कशी आली असेल आणि याबद्दल दादा आणि वहिनी मला बोलतील हे वाटून उराची धडकी भरली. तर क्षणी मला मूर्छा आली आणि मी जी जागी झाले ती आपल्या महालातच आहे. बाई साहेब, अहो, हे सगळं स्वप्न म्हणावे तर आपण खरंच नाहीशा होऊन पुन्हा सापडलात. बरे, खरे म्हणावे तर ही गोष्ट अमुक तऱ्हेने घडली असेल अशी खात्री होत नाही. अहो, मग ह्याला म्हणावे तरी काय? सखे, त्या दिवशीच्या धांदलीत अजून 2 चमत्कार घडून आले आहेत. आता ते कोणते? हे पहा, त्यांची स्वारी जेव्हा द्वारकेत आली होती तेव्हा एकदा शेल्यावर मी कशिदा काढला होता. त्यावर त्यांचे नाव लिहून मोठ्या ममतेने मी त्यांना तो दिला होता. तो शेला बाई माझ्या अंगावर होता. अगो बाई, आणि दुसरा चमत्कार? त्याच वेळी त्यांच्या गळ्यातली रत्नमाला काढून त्यांनी ती माझ्या गळ्यात घातली होती. ती बाई नाहीशी झाली. ते जे ऐकावे ते अघटितच. पण बाईसाहेब, मी तुम्हाला सांगून ठेवते, तुमच्या मनाप्रमाणे सर्व सिद्धीस जाणार. ईश्वर खचित घडवून आणील. हे कशावरून म्हणतेस? कशावरून का होईना, मी म्हणते ना, यावर आपण अगदी भरवसा ठेवा. छे छे, मी तितकी कुठून भाग्यवान असणार? असते ते इतके सगळे झाले असते का? कोणाचा आधार केला? वद जाऊ कुणाला शरणा, वद जाऊ कुणाला शरणा ग, वद जाऊ कुणाला शरणा ग, वद जाऊ कुणाला शरणा ग, वद जाऊ कुणाला शरण करील जो
शरण त्याचे. अग सखये बाई बाई वद जाऊ कुणाला, शरणागवद जाऊ कुणाला. जे कर जोडून मज पुढे ग, जे कर जोडून मज पुढे पुढे, जे कर जोडून मज पुढे, नाचणे ठवे यादवांचे, यादवांचे, यादवा. नाचले थवे यादवाचे. प्रतिकूल होती साचे. अग सखये बाई बाई वद जाऊ कुणाला, शरणागवद जाऊ कुणाला, शरण कुणाला, शरण कुणाला, शरण. बाईसाहेब, असा धीर सोडून कसं बरं होईल? चला बरं, आपण जरा बागेत जाऊन मन रमवूया. गोविंद बल्लाळ देवल हे नाव मराठी रंगभूमीवर नाटककार म्हणूनच प्रसिद्ध नाही, तर नाट्य शिक्षक म्हणून देखील त्यांचा मान मोठा आहे. नाटक मंडळीत तालीम मास्तर म्हणून त्यांनी जे काम केले त्यातूनच बालगंधर्वांसारखे नटरत्न निर्माण झाले. त्यांचे इंग्रजी भाषेवरही मराठी भाषे इतकेच प्रभुत्व होते. त्यांचे दुर्गा हे नाटक 17व्या शतकात थॉमस सदन या इंग्लिश लेखकाने लिहिलेल्या इजाबेला या नाटकावर बेतलेले होते. तर झुंजारराव हे नाटक शेक्सपियरच्या ऑथेल्लोवर. ऑल इन द रॉंग या मर्फीच्या प्रहसनावरून त्यांनी फाल्गुनराव हे नाटक रचले. त्याला संगीताची जोड देऊन 1916 साली संशय कल्लोळ हे अतिशय विनोदी नाटक रंगभूमीवर उभे केले. देवल हे निष्णात नाट्य शिक्षक होते, त्यामुळे त्यांची नाटके रंगभूमीवर विलक्षण परिणामकारक होत असत. नाटककारांवर लिहिलेल्या एका पुस्तकात असे नमूद केले आहे की त्यांची स्फटिकासारखी पारदर्शक भाषाशैली, त्यांची पारिजातासारखी प्रसन्न पद्यरचना आणि प्रसंगनिष्ठ विनोदाचे सुगंधी फवारे या गुणांमुळे त्यांचे नाटक प्रेक्षकांच्या हृदयाचा कब्जा नांदीपासून भरतवाक्यापर्यंत कसा घेते याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे संशय कल्लोळ. या नाटकात फाल्गुनराव, अश्विन शेठ, वैशाखराव इत्यादी भारतीय महिन्यांची नावे पुरुष पात्रांना, तर कृत्तिका, स्वाती, रोहिणी इत्यादी नक्षत्रांची नावे स्त्रियांना दिलेली आहेत. एका तसबिरीने म्हणजे एका फोटोने दोन जोडप्यांमध्ये कसा गमतीदार घोटाळा निर्माण होतो अशी या नाटकाची थीम आहे. फाल्गुनराव आणि कृत्तिका ह्या जोडप्यास एकमेकांचा संशय येतो. कृत्तिकेला तिच्या मोलकरणीचाही संशय येतो. बघा बाईसाहेबांच्या तोंडून कशी स्फुल्लिंगे उडतात ती या संक्षिप्त नाट्यप्रवेशात. कृत्तिकेच्या भूमिकेत आहे दीपाली कुलकर्णी. काय ग ए बहिरटे, इतक्या हाका दिल्या, दारावर धपके मारले. दार उघडायला काय झालं होतं? हाक ऐकल्यावर दार उघडले बाईसाहेब, पण इथे तर कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नव्हतं.
ही कोण दुसरी? काय गए, काय ठेवलंय तुझं इथं? कशाला आलीयस? काही काम का आहे? काम? माझं काम? असं काम 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 काय करतेस आणि अशी घोटाळतेस कशाला? स्पष्ट सांग. पोटसुळावर औषध मागायला, अर्ध शिशी टोचून घ्यायला, बायकांच्या दुखण्यावर रामबाण बघायला, का कोणी आजी तिच्यासाठी मंत्राचं पाणी न्यायला आमच्या यजमानांकडे आली आहेस? त्यांच्याकडे कशाला मी येऊ? कशाला ते आपल्या मनालाच विचार. आणि का ग रोहिणी, तुझी हिला मदत हो ग. चांगलं चांगलं इमान राखतेस बरं. अगं सटवे, तसल्या फंदातली नाहीये ही बाई, अगदी भोळी आहे. अगं बाई साहेब, भोळी आहे म्हणूनच तर म्हणतीये. अशा भोळ्या भाबड्याच आमच्या यजमानांकडे दवा पाणी मात्र मंत्र मागायला यायच्या. बायकांना फुक्कट औषध द्यायचं. सासूबाईंचं पुण्यव्रत चालवलं ना त्यांनी. का ग, हे लुगडं तुला कोणी दिलं? खरं सांग. मला भरणीबाई साहेबांनी दिलं. हा, भरणीबाई साहेब देतात असलं लुगडं. का दिलं, कधी दिलं, कोणी दिलं? सगळं सगळं ध्यान देऊन चुकताय माझ्या. चल चल निघ इथून, चल निघ. पुन्हा इथे तोंड दाखवशील तर खबरदार. चल निघ इथून. ती पहा नटवी कशी झुलत 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 चालली ती. आणि ही भोळी का? रोहिणीला वाटतं ना मी अगदी बोळ्यानं दूध पिते नाही ग. भरणीबाईंनी दिलं म्हणे लुगडं. लब्बाड कुठली मुलखाची. खरं सांग, आमच्या यांनीच दिलं की नाही? नको सांगूस. भरणीबाईंची माझी चांगली ओळख आहे. आत्ता जाऊन मी त्यांना चिठ्ठी लिहिते. पण का ग रोहिणी, आमचे हे गेलेत तरी कुठं? कुठे बाहेर गेलेत बाई. बाहेर गेलेत? का गेले, कधी गेले, कुठं गेले? मला ठाऊक नाही बाई. सांग सांग, हवं तितकं खोटं सांग. चांडाळणी जीभ झडेल बघ तुझी. 7 जन्म मुरळी होशील, मुरळी. नको सांगूस. आता ह्यांचा पत्ता काढल्याशिवाय मी काही अन्नाला शिवायची नाही. आपण असेच काही संगीत नाटकामधले गमतीदार किस्से ऐकणार आहोत. त्यासाठी मी अक्षय भाषा संस्थेच्या संचालिका भाग्यश्री बारलिंगे यांना रंगमंचावर येण्याची विनंती करते. मी काही किस्से माझ्या लहानपणी प्रत्येक दर उन्हाळ्यात काही काही गोष्टी सांगितल्या जातात ना, परत परत तसं ऐकल्या आहेत. आणि मला आज मोह आवरला नाही तुम्हाला सांगण्याचं. तर पहिला किस्सा आहे एका संगीत नाटकाचा. ते नाटक कुठे होतं, कसं होतं, कोणी केलं होतं हे म्हणजे आता दीपालीसारखं मला म्हणता येत नाही, पण ते काळाच्या प्रवाहात ते वाहून गेली आहे ती माहिती. तर एक संगीत नाटक चालू होतं, त्याच्यात दृश्य होतं मयसभेचं. तर दुर्योधन एका दिशेने ढाण्या वाघासारखा रुबाबा तसा येतोय, तिकडे द्रौपदी उभी आहे आणि द्रौपदी वाटच पाहते की याची फजिती कशी होते, कारण की पुढे जी जमीन आहे ते जमीन नसून ते पाणी असतं. तर दुर्योधन पुढे येतो आणि ठरल्याप्रमाणे टाक्यात पडतो. तिथे पाण्याच्या म्हणजे जमिनीच्या ऐवजी टाकं असतं. टाक्यात पडल्यानंतर द्रौपदीचं गाणं असतं. तर द्रौपदी कोण असावं? साक्षात बालगंधर्व. त्यामुळे त्या गाण्याला वन्स मोर असं मिळत जातं. 10 मिनटं होतात, 15 मिनटं होतात, 30 मिनटं होतात आणि बालगंधर्व गातातच आहे. थोड्या वेळाने त्या टाक्यातून अशी एक धुराची असं वलय यायला लागतं आणि पहिल्यांदा लोक घाबरतात, पण ते इतकं ते थिएटर छोटं असतं, त्यांना लगेच लक्षात येतं की दुर्योधन बिडी पितोय. आणि दुर्योधन इतका कंटाळतो की तो तिथे बसून आरामात बिड्या आणि जेव्हा तो धूर यायला लागतो तेव्हा मग बालगंधर्वांच्याही लक्षात येतं आणि मग ते वन्स मोर थांबवतात. दुसरा किस्सा असा आहे, याला मात्र नावगाव पत्ता आहे. हा संगीत सौभद्रमधला किस्सा आहे. तर त्याच्यामध्ये सुभद्रेच्या तोंडी एक वाक्य असतं की
मला आता हे सहन होत नाही, मला आता हे सहन होत नाही. आता ती संकेत असा असतो की तिने ते 2दा म्हणावं वाक्य. सुभद्रा स्टेजच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अतिशय उद्विग्न अवस्थेत मला आता हे सहन होत नाही असं करत फिरत असते. आणि तिच्या मागे तिची दासी, बाई तुम्हाला काय झालंय, तुम्हाला काही आणून देऊ का, पाणी आणून देऊ का, चंदनाचा लेप आणून देऊ का. म्हणजे स्क्रिप्टमध्ये नसलेली वाक्य तिला म्हणावी लागतात आहे. आणि हे असं चालू आहे, ती 4, 5, 6 वेळा म्हणते की मला आता हे सहन होत नाही. आणि तर शेवटी तर जेव्हा ती म्हणते चंदनाचा लेप आणून देऊ का, तर सुभद्रेचा काम करणारा पुरुष तो वैतागाने म्हणतो, घाल तुझा तो चंदनाचा लेप त्या मुंग्यांच्या डोंबलावर. आणि तो स्त्रीसारखं शरीर सौष्ठव दिसावं म्हणून त्यांनी पावाचे बंज वापरले असतात. आणि ग्रीन रूममध्ये बहुतेक अंधुक प्रकाश असेल, त्याच्यामध्ये त्याला कळत नाही की मुंग्या लागलेल्या, आणि तो ते तर त्यामुळे मुंग्यांमुळे सगळं रामायण घडतं. पण थँक्यू. अशा अनेक घटना आहेत. पुलंनी लिहिलं आहे की एक त्यांचा मित्र होता, तो म्हणायचा की बालगंधर्व म्हणजे अगदी दैवत. तर बालगंधर्वांसारखं खोकता जरी आलं तरी मी स्वतःची पाठ तोपटून घेईन. पण तुम्ही आज आलात तर खूप आनंद आहे. मी आता अंतराला पुढचा कार्यक्रम सुरू करण्याची विनंती करते. खूप खूप धन्यवाद भाग्यश्रीताई. पुन्हा थोडंसं सिरियस होऊन जाते मी तुमच्यासाठी. नाट्यशास्त्र हा भारतीय सादरीकरण कलांचा आधारभूत ग्रंथ मानला जातो. हा मूळ ग्रंथ जरी भरत मुनी यांनी लिहिला आहे असं समजले जाते, तरीही इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या 400 वर्षांच्या कालखंडात या नाट्यशास्त्रात इतर अनेक विद्वान भर घालीत गेले. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की नाटकाचा विचार अतिशय प्राचीन काळापासून भारतात होतोय. नाट्यशास्त्रातील रससिद्धांतानुसार मनोरंजन हा सादरीकरण कलांचा अपेक्षित परिणाम असला तरी तो अंतिम उद्देश नाही. सादरीकरण करण्याचा खरा हेतू प्रेक्षकाला विस्मयाने भरलेल्या एका समांतर वास्तवात नेणे हा आहे, जिथे प्रेक्षक स्वतःला विसरून आध्यात्मिक, नैतिक, सामाजिक अशा विविध प्रश्नांवर नकळत चिंतन करतो. त्यामुळे नाटक हे लोकप्रबोधनाचे प्रभावी साधन ठरते. आणि म्हणूनच बाला जरट विवाहाविरुद्ध देवलांनी क्रांतिकारी असे संगीत शारदा हे नाटक लिहिले. हे नाटक एवढे प्रभावी होते की सरकारने केलेला बालविवाह प्रतिबंधक सारडा कायदा हा महाराष्ट्रात शारदा कायदा या नावानेच त्या काळी ओळखला जात असे. या नाटकामुळे देवलांचं मराठी नाटककारात स्थान अढळ झाले. आता बघूया श्रीमंतपतीची राणी या गाण्याच्या संदर्भातील संगीत शारदा या नाटकातील नाट्यप्रवेश. शारदेच्या भूमिकेत आहे सायली पेंडसे, मंदाकिनीच्या भूमिकेत अस्मिता काणे, वल्लरीच्या भूमिकेत प्रेरणा पारखी, शरयूच्या भूमिकेत अवंती आगाशे आणि या नाट्यप्रवेशाचं दिग्दर्शन केलं आहे सौदामिनी वडवेकर यांनी. श्रीमंतपतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. श्रीमंतपतीची राणी मग थाट काय तो पुसता. अय्या काय सुंदर आहे ग हे पातळ, खुलून दिसतंय तुझ्यावर. ए नाव घे ना. अगं हे काय, हळदी कुंकवाला आलो ना, नाव घ्यायलाच लागेल. बरं घेते. कुठलं बरं घेऊ? हा, अंगणात होती तुळस, बर, तिला घालत होते पळी पळी पाणी. वा. अंगणात होती तुळस, तिला घालत होते पळी पळी पाणी. आधी होते आई वडिलांची तान्ही, अगो बाई अगो बाई. आणि आता झाले नारायण भटजींची राणी. वा. आता ऐक.
ताक तागाची मिशी वाघाची, ताक तागाची मिशी वाघाची, झाड झुमराचं लाकूड उमराचं, कळी चाफ्याची, फुलं जाईजुईची, माडी चंदनाची आहे लाखाची. आज होतंय का? ऐक, घे म्हणलीस ना, आता ऐक. रुखवत गेला सासूबाईंकडे. सासूबाई म्हणतात नाव घे. मीही तेच म्हणतेय. मी घेतेय ना, मध्ये मध्ये बोलू नको बरं. कुठे बरं होते मी? ताक तागाची मिशी. सासूबाई हा. सासूबाई म्हणतात. नाव घे. ऐक, नावच घेते. हळदीने भरल्या वाट्या, कुंकवाला नाही तोटा, रांगोळ्यांची आरास, उदबत्त्यांचा दरवळतो सुवास, असा केला पंक्तीचा थाटमाट. अय्या पंगत, पक्वांना काय होतं ग? पकवान ना चांगलं चांगलं वाटल्या डाळीचं केलं पिठलं. जळलं मेलं चांदीच्या ताटात पिठलं. हो, टिट्टू भटजी गेले रुसून, मग मीच खाल्ला चांगला चाटून पुसून. काय बाई, झाली का तयारी? हो. चला आता नाव घ्या. नाव आणि मी छे छे नकोच ते. ए मंदाकिनी, हे नाही हा चालायचं. अगं नाव आणि मी नको ग, तुम्ही घेतलात ना पुरेत तेवढं. नाही नाही, तुझ्याकडे हळदी कुंकू आहे ना, मग तू पण नाव घ्यायचंस. बरं. केळीचं पान चुरू 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 वाजतं. बर, केळीचं पान चुरू चुरू वाजतं. आमच्या ह्यांचं नाव घ्यायला बाई मला कसं तरीच वाटतं. ए बरं बाई बरं. केळीचं पान पुन्हा, केळीचं पान चुरू चुरू वाजतं. कळलं. बाळम भटांचं नाव घ्यायला मला कसं तरीच वाटतं. चला ग, सगळ्या जणी तयारी करायला, बायका यायला लागतील लवकरच. हे बाळ्याचं अत्तर आणलंस ना, गंधात टाकायचंय. हे बघ शरयू, अगं फुलं एवढीच आणलीस, ही पुरायची नाही. बाई 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 बाई, केवढी कामं करायची राहिली आहेत. पण ही शारदा, ही काय अजून आली नाही. कसला डौल आलाय हिला, कोण जाणे. येऊ द्या तर खरी, तिला चांगली खोड काढते. आज मला तिची एक गंमत समजली आहे. हे गंमत. ती चाली पहा. हे ग काय शारदे, अगं किती उशीर केलास. अशा रागव नका, झाला बाई यायला उठूशी थोडा. वल्लरी, शरयू, अगं तुग करून कुणाचं शहाणपण काढताय तुम्ही? शुद्धीवर आहात का? काहीतरी मेला विचार. आपली उचलली जीभ अन लावली टाळ्याला. जिनं तिनं आपली पायरी ओळखून बोलावं. हे ग काय, पायरी विसरून मी कोणाला काय बोलले बाई? शारदेला उशीर का झाला असं म्हटलं. त्यात काही चुकलं का? आधी कान पिळून जिभेला चांगला चिमटा घ्या आणि नाक दुर्या काढून चुकले म्हणून बाईसाहेबांचे पाय धरा. बाईसाहेब? बाईसाहेब ग कोण? काय व्हायला एवढासा उशीर झाला यायला, तर इतकी थट्टा करताय. येऊन जाऊन काय, तो कामाच असतात ना. तुम्ही बसा आता स्वस्थ, मी करते सगळ्यांना. ए मंदे, मगाशी शारदेची एक गंमत समजली म्हणली होतीस ना, काय ग ती गंमत? सांग ना सांग ना. अय्या खरंच. ए म्हणते, सांग कशी झटकन. अशी घाई करू नका गडे. गंमत कशी गमती गमतीने सांगितली पाहिजे. शारदा आज शेला घेऊन आली आहे. ते पाहिलं का? वळली वाटतं संक्रांत माझ्या शेल्याला. कुणी दिला हा शेला? ओळखा ओळखा बरं. हे काय बाई, आम्ही कसं ओळखायचं? ए शारदे, तूच सांग कशी. हा, त्या मंदाकिनीचा चावटपणा सांगू दे. मग सांगते कुणी दिला शेला ते.
आता श्रीमंतांनी तुला शेला दिला त्यात मी गो काय चावटपणा केला? श्रीमंतांनी केला असं म्हणावं तर. मला आता ते ऐकूच येत नाही बरं का. वा वा. नाहीच यायचं, मीच सांगते. ते 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 हेरंब महालात येऊन राहिले आहेत. ते समजले. पण त्यांनी काय म्हणून हिला शेला दिला? उगीच कोण कोणाला देईल शेला? ही त्यांच्या मनात भरली असणार. अर्थातच या वैशाखात ही शारदा त्या श्रीमंतांची अर्धांगी होणार. खरं की काय? तरीच म्हणलं मंदेनी एवढी हिची थट्टा केली पण ही रुसली कशी नाही? अगं तू तर वेडीच दिसतेस. अशा साखर थट्टेला का कोणी रुसत? उलट गालातल्या गालात खुद्द हसत असेल. का नाही हसायची? एकदा लग्न होऊ द्या म्हणजे बघा. श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. बंगला बंगला नवा नव कोणी फुलबाग बगीचा भवता बगीचा भवता. श्रीमंत पतीची राणी काय तो पुसता काय तो पुसता. किती दासी जोडून पाणी जी म्हणतील कामा करिता कामा करिता. श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. ही जात्या चतुर शहाणी ही जात्या चतुर शहाणी. पती मुठीत ठेविल पुरता ठेविल पुरता. श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. सुग्रास बसूनी खायाला मौशय्या लोळायाला. सुग्रास बसूनी खायाला मौशय्या लोळायाला. तुझ गोष्टी काळ जायाला. नाकाम नाकाम धाम ना चिंता ही फुगेल बघता 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 बघता. श्रीमंत पतीची राणी मग थाट काय तो पुसता काय तो पुसता. तुमचा चावटपणा वाढतच चाललाय. मला काही काम नसेल तर हळदी कुंकू द्या. मी निघते आपली घरी. बरं बाई बरं, नाही करत थट्टा. श्रीमंत पतीची राणी झाल्यावर आमची ओळख विसरू नकोस म्हणजे झालं. ए चला ग, आता ही सगळी तयारी दिवाणखान्यात नेऊ. बायका येतीलच हळदी कुंकवाला. चल. शारदे चला. श्रीमंत श्रीमंत पती. रसिक हो, कला ही संस्कृतीची स्वाक्षरी आहे असे समजले जाते. ज्या समाजात कलांचे उन्नयन होत असते अशा समाजाची उत्क्रांती होत राहते. या उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मैलाचा दगड असल्यागत कलेची चिन्हे पेरली गेलेली असतात. कलेची स्वाक्षरी त्या कालखंडाची हकीकत सांगत असते. अशीच एक सांस्कृतिक स्वाक्षरी म्हणजे संगीत नाटक. हा आपला सर्वांचा वारसा आहे. ही आपली श्रीमंती आहे हे जाणून अभिमान वाटतो. अक्षय भाषा संस्था हा वारसा अमेरिकेतही जागृत ठेवते आहे आणि तुमच्यासारखे दर्दी रसिक प्रेक्षक अजूनही या नाट्यगीतांना दाद देत आहेत हे पाहून आपण नाट्यकलेचे भावे, किर्लोस्कर इत्यादी दिग्गज नाटककारांचे पांग फेडतो आहोत असेच वाटते. धन्यवाद. आजच्या या सुंदर संध्याकाळी आपण सर्वांनी अनुभवला
इतिहासाचा उजळलेला कोपरा, आपल्या समृद्ध संगीत नाटक परंपरेचा एक अविस्मरणीय प्रवास. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ आपल्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. रस, राग, अभिनय आणि शब्दांची अप्रतिम मैफल आपण अनुभवली. या सादरीकरणात सुभद्रा आणि कुसुमावती यांच्या भावविश्वाला सायली पेंडसे आणि नमिता घाटे यांनी अत्यंत सुंदर न्याय दिला. दिग्दर्शिका सौदामिनी वाडवेकर यांचे विशेष कौतुक आणि रेवती नळवले यांच्या मधुर गायनाने रंगत आणखी खुलली. कृत्तिकेच्या भूमिकेत फिनिक्सची लाडकी अभिनेत्री दीपाली कुलकर्णी यांनी संशय आणि स्वभावातील ठसकेदार रंग अत्यंत प्रभावीपणे उभे केले. पुन्हा एकदा सौदामिनी वाडवेकर यांच्या दिग्दर्शनात शारदेच्या भूमिकेत सायली पेंडसे यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. त्यांच्यासोबत अस्मिता काणे, प्रेरणा पारखी आणि अवंती आगाशे यांनी मैत्रिणींच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या. रेवती नळवले यांच्या गायनाने या प्रवेशाला देखील एक वेगळीच उंची मिळवून दिली. या सर्व सादरीकरणांना संगीताची अप्रतिम साथ लाभली. हार्मोनियमवर महादेवन अय्यर आणि तबल्यावर संदीपजी सिरा यांनी संपूर्ण वातावरण अधिकच रंगतदार केले. या सर्व कलाकारांना, दिग्दर्शकांना आणि संगीतकारांना मनपूर्वक धन्यवाद आणि भरभरून दाद. संगीत नाटकांच्या या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन करून रसिकांचे मन अधिक फुलवून भारावून टाकणाऱ्या अंतरा चौघुले प्रधान हिचे देखील विशेष कौतुक आणि अभिनंदन.